50 किलोमीटर आणि इकडे 100 किलोमीटर पॅक. ती वेळ फक्त सरकारनं मराठ्यावर आणू नये एवढीच विनंती. आज या बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांच्या साक्षीनं देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांना जाहीरपणाने आवाहन करून सांगतोय, आमचं मराठ्यांचं ओबीसीतून असलेलं आरक्षण, हा मराठ्यांचा आक्रोश बघा. इतक्या उन्हात सकाळच्या 11 वाजल्यापासून आतापर्यंत माझा मराठा समाज रस्त्यावरती चालतोय. आक्रोशाकडे बघा. अंगाची लाई लाई होती. प्रचंड उकाडा असल्यामुळे शरीराला त्रास होतोय. पण लेकराच्या न्यायापायी माझा मराठा कसलाच विचार करायला तयार नाही. आणि बीड जिल्ह्यातला सगळाची सगळा मराठा ताकदीने एकवटला. याकडे सरकारने लक्ष द्या. सुरुवातीलाच माझ्या बीड जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांना विनंती करून सांगतोय, लोकांना जातीवाद केला, पण आपल्याला जातीवाद होऊ द्यायचा नाही आणि या राज्यात शांतता ठेवायची म्हणून शांतता रॅली आहे. माझी तुम्हाला हात जोडून विनंती, एक मुलगा म्हणून सांगतो, या राज्यात आणि या जिल्ह्यात आपल्याला शांतता ठेवायची. शांतता ठेवा. मराठ्यांनी आणि ओबीसींनी एकमेकाच्या अंगावर जायचं नाही. शांतता ठेवायची. ए खाली बसा, खाली बसा, थांबा थोडं. ए यार बसा ना, मग तुम्ही तरी कम बसा ना तरी. उभं राहायचं लांब आहे आणखीन. आणि इतक्याला तिकीट दिल्यावर कसं व्हायचं? बस खाली. मागच्याला बी दिसून द्या, हवा येते, बाकीच्याचा विचार करायचा आपण. ए पोरा बसा खाली. मला महत्वाचा विषय सांगायला मी या बीडच्या पवित्र भूमीत आलेलो आहे. आरडा ओरडा करून तुम्हाला काही माहित होणार नाही आपलं सरकारचं काय चाललंय. या बीड जिल्ह्याच्या पवित्र भूमीत घराघरातला मराठा समाज एकवटलाय. शांत चित्तानं फक्त 20च मिनिटं आपल्याला ऐकायचं. सकाळपासून मराठा समाज उपाशी आहे, पाण्याविना आहे. इथं लेकराच्या न्यायासाठी आपण आलेलो आहेत. ते ऐकायसाठी आलोत, नुसता गोंधळ घालायसाठी आपण आलेलो नाही. जसं आपण शांततेत आलोत असंच शांततेत घरापर्यंत जायचं. मी तुमचा कधीच शब्द मोडत नाही, तुम्ही सुद्धा शब्द मोडायचा नाही. शांतता म्हणजे शांतता. जवान नडलेली तवा बघू, तुम्ही काय करू नका. मी बी कट्टर तुमच्यासारखाच मराठा आहे. मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे, मराठा आणि कुणबी एकच आहे.